नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर. शेतकरी मित्र अमर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने निसर्ग आपत्तीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना केलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी झाली हे आपण पाहणार आहोत. हे GR आलेला आहे 2024चा 28 फेब्रुवारी ही दिनांक आहे. 28 फेब्रुवारी 2024 ला हे GR आला. त्याचा आपण प्रस्ताव पाहणार आहोत. प्रस्ताव राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा शेतकऱ्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे आणि संदर्भ क्रमांक 5च्या पत्राने 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता शासनाचा निर्णय जे आहे ते पहा. सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे 265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक मान्यता देण्यात येत आहे. हे असा हा GR आलेला आहे. हे GR ची डिस्क्रिप्शन मी तुम्हाला ह्या GR ची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. तुम्ही ते GR पूर्णपणे पाहू शकता. पुणे जिल्ह्यामध्ये किती कर्जमाफी झाली आणि कोणाकोणाला झालेली आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा. धन्यवाद.